एक ब्रेकिंग बातमी जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटू देत नसल्यानं शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोलिसांसमोरच गोंधळ घातला। अप्पासाहेब कदम असे या कार्यकर्त्याचं नाव आहे आणि मला फाशी घेऊ द्या असं म्हणत पोलीस अधिकाऱ्यासमोरच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यानं गोंधळ घातल्याची ही दृश्य। पालकमंत्री पंकजा मुंडे यांची बैठक सुरू असताना दालना शेजारीचा संपूर्ण प्रकार घडला आणि शेती संदर्भातील प्रकरणावरून गेल्या 2.5 वर्षांपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चक्रा मारतायत। मात्र प्रशासन त्यांची मागणी गांभीर्याने घेऊन कारवाई करत नाही आणि त्यामुळे वैतागलेले अप्पासाहेब कदम यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोंधळ घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। मंत्र्याला भेटलो आतापर्यंत शांत व्हा सर, शांत कसं शांत व्हा सर, खाली सर, बाईक आणि अशी आहे की ती जमीन कोणाच्या शेतातून गेलेली आहे, रोड कोणाच्या शेतातून गेले 222 राज्य मार्ग, हे आम्हाला कळवावं आणि संबंधित लोकांनी ज्यांनी रजिस्टर करून घेतलेले त्यांच्यावर 420 ची कारवाई करावी आणि मला पोलीस संरक्षण द्यावे। त्यांनी माझ्यावर आणि माझ्या वडिलांवर अटॅक केला, त्याच्या पोलीस केस दाखल झालेली, त्याच्या सुद्धा त्यांनी साध्या केसेस टाकलेले।